नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याला युनिव्हर्स किंवा ब्रह्मांड याची निर्मिती, फॉर्मेशन कसं झालं हे थोडं समजून घ्यायचं आहे. पण जर का हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 13.8 बिलियन इयर्स ॲगो जायचं आहे. आता काही पुस्तकांमध्ये हा जो काय डाटा आहे किंवा आकडा जो आहे तो 13.7 बिलियन्स पण आहे, काही बुक्समध्ये 13.84 बिलियन्स पण आहे. पण तुम्ही दोन्ही आकडे काय म्हणू शकता की बरोबर असतील किंवा सारखेच आहेत असं समजू शकता. मग आता नेमकं 13.8 बिलियन इयर्स अगोदर काय झालं होतं लक्षात ठेवा. जे काय हे युनिव्हर्स आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही तारे आहेत, गॅलेक्सीज आहेत, स्टार्स आहेत, प्लॅनेट्स आहेत, जे काही तुमचे गॅसेस आहे किंवा मॅटर जे आहे ते सगळंच्या सगळं काय होतं, एका ठिकाणी होतं, एका पार्टिकलमध्ये होतं. कशामध्ये होतं? पार्टिकलमध्ये. जर काय तुम्ही ही इमेज बघत असाल तर या इमेजमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, काय दाखवलेलं आहे. हा एक पार्टिकल आहे. हा छोटासा एवढा पार्टिकल आहे जो थोडंसं लिहूया पण इथं, ज्याचं जे काय डेन्सिटी आहे, डेन्सिटी कशी होती? इनफायनाईट. प्लस ह्याचं टेम्परेचर कसं होतं? इनफायनाईट. बरोबर आहे. जर का डेन्सिटी जर का इनफायनाईट आहे आणि जर का टेम्परेचर पण जर का इनफायनाईट आहे तर मग ते एवढ्या छोट्याशा पार्टिकलमध्ये कसं काय? जो पार्टिकल तुमचा कदाचित ॲटमपेक्षा पण छोटा होता, मग ते एवढं कसं काय? कारण लक्षात ठेवा, जेव्हा हा आपण कॉन्सेप्ट समजून घेतोय तेव्हा जे काही फिजिक्सचे लॉज आहेत हे सगळेच्या सगळे इथं मोडून पडतात. सो बेसिकली आपण म्हणूया की हा एक पार्टिकल होता, ह्या एका पार्टिकलपासून ह्या पूर्णपणे युनिव्हर्सचा उगम झालेला आहे. त्याचं फॉर्मेशन कसं झालंय? फ्रॉम दिस वन पार्टिकल. मग आता 13.8 बिलियन इयर्स अगो नेमकं काय झालं होतं? हा जो काय पार्टिकल होता, हा पार्टिकल काय झाला? एक्सप्लोड झाला होता. सो एक्सप्लोजन म्हणूया आपण, एक्सप्लोजन टू प्लेस. आणि हा एक्सप्लोजन किंवा जनरली ह्या पार्टिकलचं जेव्हा एक्सपान्शन चालू झालं, तेव्हा एक्सपान्शन चालू झाल्यानंतर ते काय म्हणून बेसिकली इव्हॉल्व्ह झालं, त्याच्यातून काय इव्हॉल्व्ह झालं तर तुमचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्यांदा टाइम. जो काय वेळ आहे तो वेळ आपण कधीपासून घेतोय? तो वेळ आपण घेतोय तुमच्या 13.8 बिलियन वर्षापासून. त्याच्या अगोदर वेळ मोजतो का आपण? नाही मोजत. वेळ कधीपासून मोजतोय आपण? 13.8 बिलियन्स नंतर. आणि ते झाल्यानंतर टाइम बरोबर स्पेसचं फॉर्मेशन झालं. बरोबर. आता स्पेसचं जे काही फॉर्मेशन आपण म्हणतोय, आपण हे म्हणणं चुकीचं आहे की युनिव्हर्स हे स्पेसमध्ये एक्सपांड होत आहे, असं नाहीये. लक्षात ठेवा, जसं युनिव्हर्स एक्सपांड होत गेला तसा स्पेस क्रिएट होत गेला. लक्षात ठेवा. ह्याचा अर्थ काय? तो जो काही एक्सप्लोजन झाला बिग बँगचा, ज्याला आपण सिंग्युलॅरिटी म्हणतो, सिंग्युलॅरिटी पासून सगळ्या गोष्टी उगम झालेल्या आहेत, कारण तो सिंगल पॉईंट पासून आला ना. मग हा जेव्हा एक्सपांड होत गेला तेव्हा स्पेसची निर्मिती होत गेली. सो जसा युनिव्हर्स एक्सपांड होते असा स्पेस पण एक्सपांड होत चाललेला आहे. मग आता स्पेस किंवा युनिव्हर्स जर एक्सपांड होत असेल, हे कशावरून सिद्ध झालेलं आहे? एडविन हबल नावाचा एक व्यक्ती होता. एडविन हबल हा सायंटिस्ट होता आणि ह्या एडविन हबलनं हे सिद्ध केलं 1929 मध्ये, 1929 मध्ये हे सिद्ध केलं की युनिव्हर्स हा एक्सपांड होतोय. आणि त्याच्यासाठी तो एक कॉन्सेप्ट दिला, तो म्हणजे रेड शिफ्टचा. आणि ह्याच्या साहाय्याने त्यानं काय सांगितलं की युनिव्हर्स एक्सपांड होतोय. ठीक आहे. तर हा झाला स्पेस. आणि हे झाल्यानंतर काय निर्माण झालं? निर्माण झालं म्हणजे ती तुमची एनर्जी आणि मॅटर. बरोबर. म्हणजे जे काय तुम्ही बघू शकता किंवा जे विजिबल पण नाहीये, विजिबल अँड नॉन विजिबल पार्ट ऑफ युनिव्हर्स, वी कॅन सी दॅट द पार्ट ऑफ युअर एनर्जी अँड मॅटर. मग एनर्जीमध्ये काय काय निर्माण झालं होतं? इट वॉज द लाईट. आणि लाईट बरोबर काय निर्माण झालं होतं? इट वॉज युअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मॅटरमध्ये डार्क मॅटर, अँटी मॅटर हे डेव्हलप झाले होते. मग आपण म्हणू शकतो की ह्या सगळ्या गोष्टी कधीपासून सुरुवात झालेल्या आहेत? बिग बँग पासून. काय म्हणूया आपण ह्याला? बिग बँग. आणि हा कधी झाला होता? 13.8 बिलियन इयर्स अगो. आणि हा जो काही कॉन्सेप्ट आहे बिग बँगचा, हा कुणी दिला होता? परत एक शास्त्रज्ञ होता. 1927 मध्ये यांनी सांगितलं होतं, जॉर्जस लेमित्री. ह्या सायंटिस्टने काय सांगितलं होतं की अशा पद्धतीनं हे जे काही युनिव्हर्स आहे ते एका आपण काय म्हणूया एका पार्टिकल पासून, ज्याला सिंग्युलॅरिटी म्हणतो, त्याच्यापासून ह्याचा जन्म झालेला आहे. आणि अजून सुद्धा हे युनिव्हर्स एक्सपांड होत चाललेलं आहे. लक्षात ठेवा. तर दॅट इज द मोस्ट एक्सेप्टेड थेरी कशाची म्हणूया आपण? बिग बँग. मग आपल्या सूर्यमंडळाचा उगम जो आहे तो कधी झाला ते समजून घेण्यासाठी थोडंसं काय करूया आपण की पार्टिकल जे आहेत किंवा मॅटर जो आहे किंवा जे काही गॅसेस आहेत ते गॅसेस कधी तयार झाले? बिग बँग झाल्यानंतर पहिल्या 3 मिनिटांमध्ये लक्षात घ्या काय झालं होतं? हायड्रोजन आणि हेलियम गॅस, हायड्रोजन प्लस हेलियम हे तयार झाले. आता हायड्रोजन आणि हेलियम जेव्हा म्हणतोय, मग सगळ्यात जास्त जो काय गॅस होता तो सगळ्यात जास्त होता हायड्रोजन, जो होता तुमचा 75% आसपास. आणि हेलियम जो होता तो होता जवळजवळ 25% आसपास. आणि ते झाल्यानंतर 4.8 बिलियन इयर्स अगो, किती? 4.8 बिलियन इयर्स अगो आपल्या सोलार सिस्टीमचं काय झालं होतं? फॉर्मेशन झालं होतं. 4.8 बिलियन इयर्स अगो. आता ते सोलार सिस्टीम कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालंय ह्याच्यासाठी व्हेरियस थिरीज मांडल्या होत्या. आणि त्या थिरीज, काही थिरीज ज्या होत्या त्या होत्या इव्होल्युशनरी थेरी, आणि काही होत्या कॅटास्ट्रॉफिक थेरी.
आता इव्होल्युशनरी थेरी ज्या होत्या ते गॅसेस थेरी होती आणि नेबुलार थेरी. आता गॅसेस थेरी जी होती ती कोणी दिली होती? इमॅन्युएल कांटनी. आणि जी काही नेबुलार थेरी होती, आता ही नेबुलार थेरी जी आहे, ही नेबुलार थेरी ही सगळ्यात ऍक्सेप्टेड थेरी आहे, जी दिली होती लाप्लासनी. लाप्लासनी ही थेरी दिली होती. आता हे कॅटास्ट्रॉफिक थेरी जनरली ह्या ऍक्सेप्टेड नाही आहेत. तर सगळ्यात महत्वाची थेरी कोणती ऍक्सेप्टेड आहे? तर ती आहे तुमची नेबुलार थेरी. आता नेबुलार थेरीचा अर्थ काय? आता नेबुलार थेरीचा अर्थ असा आहे की जे काय युनिव्हर्समध्ये जे काय गॅस पार्टिकल्स होते किंवा गॅस होता, डस्ट पार्टिकल्स वगैरे होते, मॅटर होतं, ते एक क्लाउड तयार झाला होता. त्याचा काय झाला होता? क्लाउड तयार झाला होता. समजा हे आता तुमचं काय एक क्लाउड आहे. आता हा क्लाउड आहे आणि क्लाउड मध्ये काय जनरली होते की हे डस्ट पार्टिकल्स वगैरे होते. आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय झालं होतं, हे जे काही पार्टिकल्स वगैरे आहेत, डस्ट पार्टिकल्स वगैरे जे आहेत, हे डस्ट पार्टिकल्स एकत्र यायला चालू झाले होते. कारण काय ह्यांच्यामध्ये काय झालं? कोलॅप्स व्हायला चालू झाले एकमेकांच्या मध्ये. जसं कोलॅप्स व्हायला चालू झालं, ह्याच्यामध्ये काय व्हायला चालू झालं? ह्याच्यामधून एनर्जी रिलीज व्हायला चालू झाली आणि त्याच्यामुळं मधल्या बाजूला एक प्रोटोस्टार तयार झाला आणि प्रोटोस्टार पासून तयार झाला आपला सन. आणि जसं सन तयार व्हायला चालू झाला किंवा प्रोटोस्टार तयार व्हायला चालू झाला, इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वाढायला चालू झाला. आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, हे जे काही डस्ट पार्टिकल्स वगैरे जे आहेत, हे खूप जास्त वेगाने ह्याच्या भोवती फिरायला चालू झाले. त्यांचा वेग खूप जास्त होता, लक्षात घ्या. आता नेबुला कसा असतो जनरली? हा नेबुला ह्या अशा पद्धतीने असतो, लक्षात घ्या, अशा पद्धतीने. आणि ह्याच्यामध्ये जो काही प्रोटोस्टार झाला, ह्याच्यानंतर सन जो तयार झाला, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतका वाढला की हे जनरली काय व्हायला चालू झालं? वेगवेगळ्या रिंग्समध्ये हे तयार व्हायला चालू झाले. आपण काय म्हणूया की याच्यामध्ये हा जो काही सन आहे, या सनच्या भोवती बेसिकली आपण म्हणूया हे वेगवेगळे रिंग्स तयार व्हायला चालू झाले. आणि हे रिंग्स कशाचे होते? हे रिंग्स जे होते ते होते ह्या डस्ट पार्टिकलचे, काही गॅसेसचे, लक्षात ठेवा. आणि जसं जसं टेम्परेचर ह्यांचं कमी होत गेलं, तसे हे जे काही डस्ट पार्टिकल्स वगैरे होते ते एकत्र यायला चालू झाले. आणि प्रत्येक रिंगचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? तुमच्या प्लॅनेट्समध्ये. हे कशामध्ये कन्व्हर्जन झालं? प्लॅनेट्समध्ये. आणि अशा पद्धतीनं आपले जे काय 8 ग्रह आहेत, 8 प्लॅनेट्स होण्या, हे 8च्या 8 प्लॅनेट हे अशा पद्धतीनं तयार झालेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्यालाच म्हणतो आपण नेबुलार थेरी. डन. सो हेच आहे की कशा पद्धतीनं सोलार सिस्टीमचं फॉर्मेशन झालं. तर ही नेबुलार थेरी एक्सप्लेन करते की कशा पद्धतीनं सोलार सिस्टीमचं फॉर्मेशन झालं. आणि अशाच पद्धतीनं अनेक असे गॅलेक्सीज आहेत, किंवा आपण म्हणूया की मिल्की वे जी काही गॅलेक्सी आहे, ह्या मिल्की वे एक गॅलेक्सी आहे, लक्षात ठेवा. ह्या जगामध्ये किती गॅलेक्सीज आहेत? जवळजवळ 100 ते 400 बिलियन गॅलेक्सीज आहेत. 100 ते 400 बिलियन म्हणजे 10,000 कोटी ते 40,000 कोटीमध्ये गॅलेक्सीज आहेत. त्यातली एक गॅलेक्सी जी आहे ती मिल्की वे आहे, आपली आकाशगंगा. आणि त्या आकाशगंगेमध्ये सुद्धा किती तारे आहेत? तर त्या आकाशगंगेमध्ये सुद्धा तारे आहेत ते 100 ते 400 बिलियन एवढे तारे आहेत. आणि त्यातला एक तारा म्हणजे आपला सूर्य. आणि असे असंख्य असे तारे जे आहेत ते आपल्या फक्त मिल्की वे मध्ये आहेत. मी तर ह्या पर्टिक्युलरली गॅलेक्सीचा विचारच नाही करत आहे, मी फक्त मिल्की वेचा विचार करतोय. आणि जे काय व्हेरियस आपण म्हणूया की जे काही तारे आहेत, त्या ताऱ्यांच्या भोवती बरेचसे असे प्लॅनेट जे आहेत, ते प्लॅनेट सुद्धा आपण कशा पद्धतीने तयार झालेत, हे जे काही नेबुलार थेरी आहे, हे अशाच पद्धतीनं बाकीचे सुद्धा स्टार्स अलॉंग विथ द स्टार्स त्यांचे जे काही प्लॅनेट्स आहेत ते त्या पद्धतीमध्ये तयार झालेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, दॅट इज हाऊ आवर सोलार सिस्टम हॅज बीन फॉर्म. गॉट. थँक्यू.